एखादा स्टॉक आपण घेतला, पैसे मिळाले, आपण त्याला लगेच मल्टीबॅगर नाव देत असतो. बरेचसे स्टॉक असे मार्केटमध्ये असतात. आपल्याला टायमावरती भेटणं गरजेचं असतं. असे बरेचसे स्टॉक आपण आपल्या चॅनलमध्ये घेतले होते. आपल्या चॅनलमधून बरेचसे स्टॉक असे मल्टीबॅगर होताना पाहिले. बऱ्याचशा स्टॉकमधून पैसा मिळालेला आहे. हे फक्त मी कायमच शिकवण्याच्या उद्देशाने करत असतो. मल्टीबॅगर होईलच असं मी कधीही कोणाला सांगितलेलं नाही. असा एक आज स्टॉक आपण बघणार आहोत. तो सुद्धा मल्टीबॅगर होण्याच्या तयारीमध्ये आहे. मला वाटतंय या स्टॉकला तुम्हाला एनालिसिस करायचं आहे आणि तुमच्या रिस्कनुसार याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही ते तुम्ही ठरवायचं आहे. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण एक स्टॉक एनालिसिस करणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एंट्री कशी घ्यायची, कोणत्या हिशोबाने तुम्ही तुमची रिस्क मॅनेज करायची, ते तुम्ही बघायचं आहे. हे माझं कसलंही रिकमेंडेशन नाही. पुढे जाण्या अगोदर आज आपल्याबरोबर जे नवीन व्हिडिओ बघत असतील, त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओ सर्वांनाच शेअर करा. जाऊया आपल्या चॅनलवरती, थोडंसं टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम चॅनल इक्विटी बाजारच्या नावाने बरेचसे फ्रॉड आहेत. त्यांच्यापासून तुम्ही सावधान राहायचं आहे. आमचे नंबर आहेत. समोर दिसणाऱ्या नंबरवरती तुम्ही हाय करा. खात्री करून घ्या आम्हीच आहोत का? कारण ते तुम्हाला नंबर देत नाहीत. त्यामुळे हे नंबर तुम्ही खात्री करून घ्या आणि मगच ग्रुपला जॉईन व्हा. एक आहे आमचा इंट्राडेचा ग्रुप, दुसरा आहे स्विंगचा ग्रुप. जिथे तुम्हाला जॉईन व्हायचंय, होऊ शकताय. प्रोसिजर अशी आहे, तुम्ही फक्त WhatsAppवरती हाय करायचं, येणाऱ्या लिंकमध्ये जॉईन व्हायचं. पुढे जाऊया. मी आलोय screener.in वरती. आपण बघूया त्याचं फंडामेंटल स्टॉकचं काय आहे. कंपनी मार्केट कॅप फक्त आणि फक्त 213 करोड रुपयांचं आहे. पुढे आज करंट प्राइस आहे 176. हाय आजचा 176च आहे. लो मात्र 11 आहे. डिव्हिडंड कंपनी देत नाही. फेस व्हॅल्यू 10च आहे. एफ-आय ची होल्डिंग मात्र 38.3 आहे. आता ती वाढली या की कमी झाली, की हे आपल्याला तुम्हाला बघायचंच आहे. आणि त्याच्यानंतर आपण ठरवायचं आहे, खरोखर या कंपनीमध्ये ग्रोथ आहे की नाही. आता बघायचं आहे, ती कंपनी करते काय? इथे सर्व काही लिहिलेलं आहे. ही मॅन्युफॅक्चरिंग करते टोबॅको आणि टोबॅकोपासून बनणारे बरेचसे, जसे स्मोकिंग मिक्सर आहे, सिगारेट आहे, पाऊच खैनी आहे, जर्दा आहे, त्याच्यानंतर अदर टोबॅको प्रॉडक्ट, बरेचसे असे टोबॅकोचे प्रॉडक्ट बनवते. आणि ते मात्र आपल्याला UK, त्याच्यानंतर सिंगापूर, हाँगकाँग आणि युरोपियन कंट्रीमध्ये विकते. इथे बघायचं आहे सेल्स ग्रोथ. हा जो सेल्स ग्रोथ आहे त्यांचा, वाढत वाढत 2021 साली डिसेंबरला 7.48 होता. डिसेंबर 24 ला 48.40 आहे. किती पटीने वाढलेला आहे? जवळजवळ 3 वर्षामध्ये 7 49 7% आसपास वाढलेला आहे. म्हणजे 700%. ओके. पुढे जाऊन प्रॉफिट मार्जिन मायनस होतं, प्लस यायला लागलं, मायनस झालं, मायनस झालं, मायनस मधून आता सध्या ती कंपनी प्रॉफिटमध्ये हळू निघायला लागले. पुढे नेट प्रॉफिट बघायचंय. मायनस मधून हळू प्रॉफिट मध्ये आता कंपनी यायला लागलेली आहे. त्याच्यानंतर बघा, ज्यावेळी कंपनीनं आपले शेअर्स विकलेले आहेत सेबीच्या गाईडनुसार, त्यावेळी ते कोणी घेतले ते बघायचं. इथे बघायचंय प्रमोटर 90% हळूहळू 75 वरून 7% आलेले आहेत. सेबीच्या गाईडनुसार त्यांना विकावे लागले, त्यांनी विकले. पण इथे एफ-आय नी आपली होल्डिंग 15.49 ते 38.32 पर्यंत वाढवलेली आहे. तुम्ही बघू शकता इथे DI वाल्यांनी आपली पोझिशन बनवलीच नाही. पण आपण बघितलं तर पब्लिकनं प्रॉफिट आलं छोटंसं, तर इथून सर्व काही विकून ते बाजूला झालेले आहेत. याचा अर्थ काय होतो? पब्लिकला पेन्नी असताना स्टॉक घेतला, पैसे मिळाले, विकून टाकले. पण त्याच्यामध्ये त्या पब्लिकनं काहीही बघितलं नाही. कंपनी प्रॉफिटमध्ये येत असताना त्याच्यामध्ये हळू पैसे गुंतवायचे असतात. तर हेच मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो असतो. ज्यावेळी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करत असता, त्यावेळी कंपनीचं फंडामेंटल, कंपनीचं वाढणारं प्रॉफिट बघून तुम्ही हळू पैसे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढवत जायचं असतं. तर आपली पोझिशन कट करायची नसते. इथं तुम्ही एफ-आय नी केलेलं बघू शकता. याच्याच वरती असाच एक मी व्हिडिओ बनवला होता. एफ-आय वाल्यांनी कसे स्टॉक आपले वाढवलेले आहेत 2013 पासून. स्टॉकचं नाव तुम्ही कमेंटमध्ये टाकायचं आहे, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर. नसेल
तर आपल्या YouTube मधून शोधून काढा. बघूया हे चॅलेंज कोण स्वीकारतंय. आपल्याला जायचंय, चार्ट बघायचंय. चार्टवरती आलो आपण. कंपनीचं नाव आहे एलिकॉन इंटरनॅशनल लिमिटेड. आता एलिकॉन इंटरनॅशनल लिमिटेडमध्ये आता जर बघितलं तुम्ही या स्टॉकला सर्किटवरती सर्किट लागले चाललेलं आहे. पण क्वांटिटी काही काही आपल्याला ट्रेडिंग होताना दिसते. तिथं तुम्ही जीटीटी ऑर्डर टाकून तुम्हाला बघायचंय ऑर्डर मिळते का आणि त्या पद्धतीने तुम्ही ट्रेड करायचं आहे. पण तुम्ही तुमच्या पद्धतीने अनालिसिस केल्याच्या नंतर. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. आज अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.